हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, आपला क्लास 11 चा पेपर फर्स्टचा सेकंड युनिट चालू आहे ट्रिग्नोमेट्री, ज्यामध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण एक्सरसाइज 2.1 चे 5 क्वेश्चन्स कंप्लीट केले होते. आज आपण चालू करणार आहोत 6 क्वेश्चन पासून. तो जर का व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवरती लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. सोबतच मित्रांनो, त्याच्या आधीचे काही बेसिक्स जे व्हिडिओज आहेत ते इथे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, तिथे तुम्ही ते जाऊन बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि काही क्युरीज असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये निश्चितपणाने सांगू शकता. तर चला चालू करतोय आजचा व्हिडिओ. आज आपण चालू करणार आहे क्वेश्चन नंबर 6 पासून. काय क्वेश्चन नंबर 6 बघा. फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल आर्म पासेस थ्रू द पॉइंट. ओके, आता याचा अर्थ नेमका काय समजून घेऊया. पहिल्यांदा बघा काय म्हणते, तर हुज टर्मिनल आर्म पासेस थ्रू द पॉइंट. ओके, पहिल्यांदा आपण पॉइंट हा 0 आहे. ओके, 1 2 3. ओके, साधारणतः 4 5 हा 3 आणि इकडे काय आहे तर -4 आहे. -4 म्हणजे ऍक्सिस वरती असेल. 1 2 3 आणि 4 आणि हा 3. साधारणतः इथे आपला हा पॉइंट असेल. ओके, तो कनेक्ट करून घेऊया. हा एक्स ऍक्सिस आपला, वाय -y आणि हा -x. हा काय आहे, टर्मिनल आर्म आहे. फर्स्ट युनिट मध्ये आपण शिकलेलो आहोत. हा इनिशियल आर्म रोटेट होणारा काय असतो तर टर्मिनल आर्म. टर्मिनल आर्म पासेस थ्रू द पॉइंट. आता हा पॉइंट कुठला आहे तर याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत बघा, 3 and -4. ओके, आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की या ठिकाणी तो रोटेट होतो तो इथपर्यंत आलेला आहे. ओके, या पॉइंट पर्यंत. मग काय करूया आपण, हा जो एक्स ऍक्सिस पासून हा थर्ड पॉइंट आपण हा कनेक्ट करूया. ओके, मग आता हा 90 डिग्री झाला, परपेंडिक्युलर आहे एक्स ऍक्सिसला. हा इथे अँगल आपण थीटा कन्सिडर करूया. ओके, आता बघा फर्स्ट कोऑर्डिनेट हा आहे एक्स ऍक्सिस आहे, एक्स कोऑर्डिनेट आहे. याचा अर्थ हा एक्स ऍक्सिस वरती असेल. ही व्हॅल्यू आपल्याला 3 मिळालेली आहे. हा जो आहे तो वाय ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे म्हणून हा 4. ओके, लेंथ आहे, लेंथ -4 नसते म्हणून आपण या ठिकाणी तो 4 यूज केलेला आहे. आता आपल्याला काय करावं लागणार आहे तर आपल्याला फाइंड करायचे आहेत ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर का आपल्याला फाइंड करायचे असतील तर आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. याला जर आपण पी पॉइंट दिला तर आपल्याला OP काढावं लागणार आहे याचे. आता हे कसं काढणार आहे, युजिंग पायथागोरस थेरम आपण हे सॉल्व्ह करू शकतो. ओके, काय होणार आहे युजिंग पायथागोरस थेरम, तर याला आपण R ने डिनोट करतो. सो R इक्वल्स टू या ठिकाणी x² प्लस y². हा फॉर्म्युला आहे बघा पायथागोरसचा. या फॉर्म्युल्याने आपण ते व्हॅल्यूज काढू शकतो. म्हणजे R इक्वल्स टू x² प्लस y². ओके, आता याला आपण सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा काय काढणार आहे आपण, तर पहिल्यांदा समजून घ्या या ठिकाणी आपल्याला पॉइंट्स दिलेले आहे x आणि y विच इज इक्वल्स टू 3 आणि -4. सो याच्यावरनं आपण R फाइंड करणार आहे. R चा फॉर्म्युला आहे रूट x² प्लस y². ओके, यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. काय होईल, x² रूट 3² प्लस y² -4². ओके, याला सॉल्व्ह करा. काय मिळतं या ठिकाणी 9 प्लस 16 विच इज इक्वल्स टू रूट 25. मीन्स R इक्वल्स टू आपल्याला या ठिकाणी 5 मिळालेला आहे. ओके, R इक्वल्स टू आपल्याला या ठिकाणी 5 मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड करायचे आहे. सो साइन थीटा कॉस टॅन. ओके, आता हा थीटा आहे बघा, हे कन्सिडर करा.
हा थीटा आहे. ओके, या अँगलसाठी जर का आपण बघितलं तर या अँगलसाठी हा जो आहे ओपी हा हायपोटेन्युस होणार आहे. ओके, अँगलसाठी ही समोरील बाजू ऑपोजिट साइड होणार आहे आणि हा ऍडजस्टंट साइड म्हणजे लगतची बाजू. सो साइन थिटा काय असणार आहे, काय असतं माहिती आपल्याला, तर साइन थिटा काय असतो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्युस. अपोजिट साइड कुठली आहे, तर अपोजिट साइड आहे त्या ठिकाणी y अपॉन हायपोटेन्युस हा r. आणि नेहमी लक्षात ठेवायचं आहे साइन थिटा असतो y अपॉन r. मग y ची व्हॅल्यू काय दिलेली आहे या ठिकाणी, इथनं आपण काढू शकतो x इक्वल्स टू 3 आणि y इक्वल्स टू -4. y ची व्हॅल्यू किती आहे, -4 अपॉन r ची व्हॅल्यू या ठिकाणी 5 दिलेली आहे. देन कॉस काय असतो, तर ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्युस. ऍडजस्टंट साइड आणि हायपोटेन्युस. ऍडजस्टंट साइड म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 3 दिलेली आहे आणि r काय आहे तर 5. टॅन. ओके, साइन आणि कॉस आहे. टॅन कसा काढणार आहे आपण, तर या ठिकाणी बघा हा -4 अपॉन 3. ओके, आपल्याला रिलेशन माहित आहे, टॅन म्हणजे काय तर साइन अपॉन कॉस. किंवा याच्यावरनं जरी का आपल्याला डायरेक्ट काढायचं जरी झालं, ओके, याच्यावरनं डायरेक्ट जरी काढायचं झालं तर ती काय असते, तर समोरील बाजू म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. म्हणजे हे मिळालेलं आहे आपल्याला, इथे हवं तर लिहूया आपण, अपोजिट साइड y अपॉन ऍडजस्टंट साइड x इक्वल्स टू -4 अपॉन 3. ओके, आता या ठिकाणी साइन कॉस टॅन मिळालेला आहे. याचाच वापर करून इझिली आपण बाकीचे फंक्शन काढू शकतो. साइन जर मिळत असेल तर आपल्याला साइनचाच रेसिप्रोकल काय असतो, कोसेक थिटा. ओके, कोसेक काय मिळणार आहे या ठिकाणी -5 अपॉन 4. त्यानंतर सेक काय मिळणार आहे, सेक थिटा विच इज इक्वल्स टू 3 अपॉन 5 जर असेल तर तो होऊन जाईल 5 अपॉन 3. आणि कॉट काय मिळणार आहे, कॉट थिटा विच इज इक्वल्स टू -4 अपॉन 3 जर असेल तर या ठिकाणी -4 अपॉन 3 जर असेल तर याचा रेसिप्रोकल होतो म्हणजे -3 अपॉन 4. ओके, आता एक गोष्ट बघा, या ठिकाणी साइन मायनस आहे, टॅन मायनस आहे, कोसेक मायनस आहे आणि कॉट मायनस आहे. परंतु सेक आणि कॉस जे आहे त्यांचं साइन मायनस नाही आहे. का मायनस नाही आहे, तर बघा हा जो टर्मिनल आर्म आहे तो कुठे आहे, तर 4th क्वाड्रंट मध्ये. आणि 4th क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. कॉस आणि सेक या ठिकाणी पॉझिटिव्ह असतात. पण या ठिकाणी बघा कॉस आणि सेक आपल्याला पॉझिटिव्ह मिळाले. अगदी सिंपल आहे, फक्त युझिंग पायथागोरस फॉर्म्युला आपण ते सॉल्व्ह केलेलं आहे. हे माहित पाहिजे आपल्याला. हा जर कन्सेप्ट माहित असेल तर इझिली फाइंड करू शकतो. टर्मिनल आर्म पासेस थ्रू द पॉइंट, एक पॉइंट दिला होता आणि आपल्याला या पॉइंट वरनं सांगितलं होतं की सगळे ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे सगळे साइन कॉस टॅन कॉट सेक आणि कोसेक, साइन कॉस टॅन कॉट सेक आणि कोसेक 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या आपण व्हॅल्यू या ठिकाणी काढलेल्या आहे. अगदी इझी आहे. ओके, सो या टाइपचे जर का क्वेश्चन्स तुम्हाला क्वेश्चन मध्ये एक्झाम मध्ये जर विचारले तर तुम्ही इझी सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे, कॉपी करून घ्या. चला, या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 7. इफ कॉस थिटा इक्वल्स टू 12 अपॉन 13. आणि या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, तर थिटा बिटवीन 0 to π/2, 0 to π/2 च्या मध्ये आहे. याचा अर्थ तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. ओके, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा एक आणि हा सेकंड वाला आहे 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा. दिलेला आहे फक्त आपल्याला कॉस थिटा आणि फाइंड करायचं आपल्याला. सो फाइंड जे करायचं त्यामध्ये आपल्याला लागणार आहे साइन थिटा आणि टॅन थिटा, दोन गोष्टी काढायच्या आहेत. आणि कॉस दिलेला आहे, कसं काढणार आहे मग या ठिकाणी आपण फर्स्ट आयडेंटिटी यूज करूया. काय होईल बघा, तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. आपल्याला काढायचं आहे साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आपल्याला फक्त काढायचं आहे साइन, सो मग हे स्क्वेअर कॅन्सल करूया आणि इकडे आपण स्क्वेअर रूट देऊया. ओके, मग काय होईल बघा, साइन थिटा विच इज इक्वल्स टू रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ओके, आता हा कॉस दिलेला आहे तर याचा आपण स्क्वेअर करूया. काय आहे
तर 12/13 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, काय मिळेल? 1 मायनस 12 चा स्क्वेअर 144, 13 चा स्क्वेअर 169. सो काय होईल? क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर रूट 169 मायनस 144 अपॉन 169 विच इज इक्वल्स टू 169 मधनं 44 जर गेले तर काय राहणार आहे या ठिकाणी? 25 अपॉन 169. काय मिळतं आपल्याला? तर स्क्वेअर रूट असं मिळाला तर काय होऊन जाईल? 5/13. पण आपल्याला माहित आहे स्क्वेअर रूट जर काढतो तेव्हा तर तो प्लस आणि मायनस दोन्ही पण असतो. ओके, प्लस आणि मायनस दोन्हीही असतं. हे काय आहे? साइन थिटा. प्लस मायनस असतं. सो यासाठी आपल्याला इथे कंडिशन दिलेली आहे की थिटा बिटवीन 0 to π/2. थिटा हा 0 to π/2 च्या मध्ये आहे, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर थिटा असेल तर साइन थिटा काय असणार आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे त्या मधनं प्लस मायनस यायला पाहिजे, पण तो काय असणार आहे? पॉझिटिव्ह. कारण आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे थिटा लाईज बिटवीन 0 to π/2 म्हणजे 0 to 90 च्या मध्ये आहे. म्हणून आपल्याला मिळालं इथं साइन थिटा मिळालेली आहे 5/13. ओके, आपल्याला इथे साइन लागत होता, साइन मिळालेला आहे. ओके, इकडे आता टॅन लागतो. सिमिलर आपण टॅन पण काढून घेऊ. मग टॅन काढायचा असेल तर काय करावं लागणार आहे? टॅन थिटा विच इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग साइन आहे, साइनची व्हॅल्यू काय दिलेली आहे या ठिकाणी? तर 5/13 आणि कॉसची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे 12/13. ओके, 13 गेट कॅन्सल, म्हणजे मग टॅन थिटा विच इज इक्वल्स टू 5/12. हा बघा टॅन मिळालेला आहे. ओके, दिसते का तुम्हाला? टॅन काय आहे? 5/12. मग आता आपल्याला टॅन थिटा मिळालेला आहे आणि साइन पण मिळालेला. आपल्याला आता सॉल्व्ह करूया. जे दिलेलं आहे ते काय आहे बघा? साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. साइनची व्हॅल्यू काय काढलेली आहे इथे बघा? 5/13 ब्रॅकेट स्क्वेअर, कारण इथे स्क्वेअर दिलेला आहे, मायनस 12/13. हे तर आपल्याला क्वेश्चन मध्येच ऑलरेडी दिलेलं आहे. अपॉन 2 साइन काय आहे? तर 5/30 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे सगळं, इंटू कॉस काय दिलेला आहे? तर 12/30. ठीक आहे, सॉल्व्ह करा. काय मिळतं बघा, पहा. याचा स्क्वेअर जर केला तर काय मिळेल आपल्याला? 25/169 मायनस 12/169 डिनॉमिनेटरला. या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर 12 इंटू 5 60, 60 इंटू 2 120 अपॉन 13 इंटू 30 169. ओके, मग काय होईल बघा? डिनॉमिनेटर सेम आहे. ओके, डिनॉमिनेटर जर सेम असेल तर इथे बघा 12 चा स्क्वेअर होईल, हा 144. डिनॉमिनेटर सेम आहे. मग काय करूया आपण? तर 25 मायनस 144 अपॉन 169 डिनॉमिनेटरला 120 अपॉन 169. 169 गेट कॅन्सल. ठीक आहे, मग काय मिळेल इकडे बघा? इथे न्यूमरेटरला 25 मायनस 144. ओके, सो हे काय मिळणार आपल्याला? 4 मायनस 119 अपॉन इथे काय आहे? तर 120. म्हणजे मग आपल्याला काय फायनल आन्सर काय मिळालेला आहे? तर -119 अपॉन
120. ओके, आता सिमिलर आपल्याला सेकंड पण इथे दिलं होतं, जे की आहे 1/tan स्क्वेअर थीटा. ओके, या ठिकाणी आपण tan ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. मग काय करतोय आपण बघा, तर 1/tan ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 5/12 आणि स्क्वेअर असल्यामुळे याचा स्क्वेअर करतोय. सो 1 या ठिकाणी 25/144. सो आपल्याला फायनली मिळतं, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर असतो, 144/25. ओके, हे काय आहे तर 1/tan स्क्वेअर थीटा, आणि इथे आपण फाइंड केलेला आहे हे, तर हा हे साइन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 2 साइन इंटू कॉस थीटा काय मिळालेलं आहे तर -119/120. ओके, आणि हा टॅन. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. काय केलं काय यामध्ये आपण, तर आपल्याला कॉस दिला होता, कॉस वरनं आपण साइन फाइंड केला. ओके, साइन फाइंड केला कारण आपल्याला क्वेश्चन मध्ये साइन हवा होता, त्यानंतर टॅन हवा होता, मग आपण यावरनच टॅन फाइंड केलेला आहे. हे रिलेशन माहित पाहिजे आपल्याला, टॅन म्हणजे काय तर साइन अपॉन कॉस, त्याबरोबर आपल्याला ही आयडेंटिटी माहित पाहिजे. ओके, सो या बेसिक गोष्टी आपण यूज करून डायरेक्ट फायनल या ठिकाणी आन्सर काढलेला आहे. ओके, सो कॉपी करून घ्या. चला बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 8. युजिंग टेबल इव्हॅल्युएट द फॉलोइंग फंक्शन्स. युजिंग टेबल म्हणजे टेक्नोमेट्रिक टेबल यूज करायचा आहे आणि आपल्याला याच्या आन्सर्स काढायचे आहेत. तुम्हाला माहित आहे आपण बेसिक मध्ये टेबल कसा तयार करतो या संदर्भात सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहे. एक ट्रिक आहे छोटीशी, ती पण मी तुम्हाला सांगितलेली आहे. ते बघितले नसेल तर आय बटन वरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून अगदी कमी वेळात आपण टेबल कसा तयार करू शकतो हे माहित असेल. सोबतच यासोबत मी तुम्हाला सांगितलं होतं ऍटलिस्ट साइनच्या व्हॅल्यूज ह्या पाठ असल्या पाहिजे. आपल्याला साइनच्या व्हॅल्यू जर का पाठ असल्या तर मग एका वरनं आपण बाकी सगळ्या व्हॅल्यूज काढू शकतो, आणि असे क्वेश्चन जर आले तर लगेच आपण ताबडतोब ते सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो आता हे सॉल्व्ह कसं करणार आहे, आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला माहित पाहिजे. ओके, सो सॉल्व्ह करूया आपण. काय होईल 4 into cot 45. आपल्याला माहित आहे tan 45 ची व्हॅल्यू किती आहे 1. कॉट त्याचाच रेसिप्रोकल आहे 1/1, म्हणजेच याची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला 1 मायनस sec 60. ओके, sec 60, सेक कशाचा तर कॉस आणि सेक दोघांचं रिलेशन आहे. ओके, तर कॉस 60 ची व्हॅल्यू काय असते आपल्याला माहित आहे 1/2. ओके, म्हणजे 1/1/2, कारण आपल्याला माहित आहे सेक आणि कॉस मध्ये रिलेशन काय आहे तर सेक थीटा विच इज इक्वल टू 1/cos थीटा. आपल्याला सेकची व्हॅल्यू पाहिजे सेक 60 ची, तर 1 अपॉन आपल्याला कॉसची जरी माहित असली तर कॉसची काय 1/2, मग हा 1/1 म्हणजे हा न्यूमरेटरला जाईल, सो 2 मिळणार आपल्याला. याची व्हॅल्यू किती आहे 2, आणि याचा स्क्वेअर असल्यामुळे 2 स्क्वेअर. त्यानंतर बघा या ठिकाणी प्लस साइन 30. साइन 30 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे जी आहे 1/2. ओके, मग काय मिळालं आता बघा सॉल्व्ह करायला. 4 into 1 4 मायनस या ठिकाणी अगेन 2 चा स्क्वेअर काय होऊन जाईल 4 प्लस 1/2. 4 मायनस 4 हा 0 होऊन जाईल, म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला 1/2. अगदी इझी आहे. पण केव्हा इझी वाटणार आहे ज्यावेळेस आपल्याला या सगळ्या फंक्शनच्या व्हॅल्यूज माहित असतील. व्हॅल्यूज माहित असतील तर अगदी 2 मिनिटात आपण याचा आन्सर काढू शकतो. सिमिलर इकडे पण दिलेला आहे, पण इकडे काय केलेलं आहे एकच फंक्शन आहे, कॉस आहे, कॉस सगळ्या ठिकाणी कॉस आहे आणि रॅडियन मध्ये दिलेला आहे. हे कसं होतं डिग्री मध्ये दिलेलं होतं, इथे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे रॅडियन मध्ये. काय होईल मग रॅडियन मध्ये पण आपण त्याला इझिली सॉल्व्ह करू शकतो. कॉस, ओके, आता कॉस 0 ची व्हॅल्यू काय आहे सो 1. बघा साइन थीटा 0 इकडे लिहूया बघा, साइन थीटा 0 30 45 60 90. ओके, सो 0 ची व्हॅल्यू काय आहे, साइन 0 ची व्हॅल्यू काय आहे सो या ठिकाणी 0. 30 ची व्हॅल्यू काय आहे तर 1/2. 45 ची व्हॅल्यू काय आहे 1/√2. 60 काय आहे तर
3/2 आणि 90 काय आहे 1. सो कॉस हेच काय करतो आपण उलट करतो, म्हणजे कॉस 0 ची व्हॅल्यू 1, 30 ची व्हॅल्यू √3/2, 45 ची व्हॅल्यू 1/√2, 60 ची व्हॅल्यू 1/2 आणि 90 ची व्हॅल्यू या ठिकाणी 0. हे आपल्याला माहित आहे. म्हणून मी म्हटलं तुम्हाला साईन जर आपल्याला येत असेल, साईन एक जरी फंक्शनच्या व्हॅल्यूज माहित असेल तर त्याचेच यूज करून आपण बाकी सगळ्या फंक्शनच्या व्हॅल्यू या ठिकाणी काढू शकतो. ओके, सो बघा आता या व्हॅल्यूज आपल्याला इथे यूज करायच्या आहे. कॉस 0 ची व्हॅल्यू काय आहे तर 1 आहे, 1 चा स्क्वेअर केलेला आहे, प्लस कॉस π/6 आपल्याला बघा लास्ट युनिट मध्ये झालं होतं, हे पण आपल्याला माहित पाहिजे. पाय म्हणजे किती तर 180 डिग्री, π/2 म्हणजे किती तर 90 डिग्री. ओके, π/3 म्हणजे किती तर 60 डिग्री, π/4 म्हणजे किती तर 45 डिग्री आणि π/6 म्हणजे किती तर 30 डिग्री. हे माहित पाहिजे आपल्याला. मग इथे काय काय दिलेलं आहे, π/6 म्हणजे काय तर 30 डिग्री, π/3 म्हणजे काय तर 60 डिग्री आणि π/2 म्हणजे काय तर 90 डिग्री. ओके, एवढ्या व्हॅल्यूज आपल्याला इथे पुट करायच्या आहे. π/6 म्हणजे कॉस 30 ची व्हॅल्यू काय आहे आपल्याला माहित आहे √3/2. सो याचा स्क्वेअर असल्यामुळे हा √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस π/3 म्हणजे कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2, पण त्याचाही स्क्वेअर करायचा आहे कारण फंक्शनचा स्क्वेअर दिलेला आहे 1/2 प्लस या ठिकाणी कॉस 90, π/2 म्हणजे काय तर 90 ची व्हॅल्यू किती आहे 0. सो 0 चा स्क्वेअर, मग 1 चा स्क्वेअर 1 प्लस या ठिकाणी √3 चा स्क्वेअर केला तर हा 3 होऊन जाईल अपॉन 4 प्लस इथे 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर केला तर 4 प्लस 0. मग 1 प्लस या ठिकाणी दोघांचा डिनॉमिनेटर 4 आहे, सो न्यूमरेटरची आपण ऍडिशन करूया. 3 + 1 4/4, इकडे आता काही लिहिण्याची गरज नाही. मग हा 1 प्लस 4 कॅन्सल झाला 1, म्हणजे मग मिळाला आपल्याला 2. याचा आन्सर किती मिळालेला आहे 2. अगदी इझी आहे, पण केव्हा इझी आहे आपल्याला टेबल माहित पाहिजे. टेबल आणि फंक्शनच्या जर का व्हॅल्यूज माहित असतील सो आपण याला इझिली सॉल्व्ह करू शकतो. अगदी सिंपल आहे. ओके, तुम्ही अशा टाइपचे करू शकता. कॉपी करा. बघा लास्ट क्वेश्चन आहे यामधला, क्वेश्चन नंबर 9. फाइंड द अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इफ. ओके, म्हणजे त्यामधला फर्स्ट क्वेश्चन बघा, कॉस थीटा इक्वल्स टू -3/5 अँड थीटा लाईज बिटवीन 180 डिग्री टू 270 डिग्री. म्हणजे काय सांगितलेलं आहे, फाइंड अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, म्हणजे कॉस थीटा दिलेला आहे आपल्याला आणि बाकीचे सगळे फंक्शन्स आपल्याला फाइंड करायचे आहे. मग साइन असेल, टॅन असेल, कॉट असेल, सेक असेल आणि कोसेक असेल. एक दिलेला आहे, बाकीचे 5 आपल्याला फाइंड करायचे आहे. आणि हे काय दिलेलं आहे तर थीटा कुठे लाईज करतोय 180 डिग्री टू 270 डिग्री, म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये थीटा दिलेला आहे. ओके, सो आता कसं सॉल्व्ह करणार आहे याला बघा. या ठिकाणी कॉस दिलेला आहे आणि बाकी सगळे फंक्शन्स काढायचे आहेत आपल्याला. या ठिकाणी कॉस दिलेला आहे, कॉस वरनं सेक आपण सहज काढू शकतो, आपल्याला रिलेशन माहित आहे. ओके, काय रिलेशन आहे तर सेक थीटा इक्वल्स टू 1/cos थीटा. मग काय मिळेल आपल्याला या ठिकाणी तर 1/-3/5 विच इज इक्वल्स टू कॉस काय मिळालेला आहे तर 5/-5/3. सेक आणि कोसेक मिळालेला आहे. आता आपल्याला काढाय बाकीचे फंक्शन्स काढायचे आहेत. सो साइन कसा काढणार आहे बघा. पहिल्यांदा आपण साइन घेऊया. जर आपल्याला साइन फाइंड करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला कॉसचा यूज करावा लागेल आणि कॉसचा जर यूज करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी आयडेंटिटी यूज करावी लागेल. काय आहे फर्स्ट आयडेंटिटी आपली साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा विच इज इक्वल्स टू 1. आपल्याला फाइंड करायचा आहे साइन थीटा. हा कॉस जर या साइडला गेला तर 1 - कॉस स्क्वेअर थीटा आणि साइन थीटा फाइंड करतो, मग हा रूट घेतोय आपण. मग काय मिळेल बघा रूट 1 - कॉस काय दिलेला आहे या ठिकाणी कॉस तर
-3/5 ब्रॅकेट स्क्वेअर, मग 1 मायनस, ओके, -3चा स्क्वेअर काय होऊन जाईल 9/25, मग 1 याचं क्रॉस मल्टिप्लाय जर केलं आपण तर क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे 25 मायनस 9/25 विच इज इक्वल्स टू 25 मायनस 9 16/25. ओके, सो फायनली आपल्याला काय मिळत आहे तर साइन थीटा विच इज इक्वल्स टू, रूटच्या बाहेर जर आला याचं रूट जर केलं तर काय मिळणार आहे आपल्याला 4/5. पण आता हे प्लस आणि मायनस दोन्ही असतं. ओके, प्लस आणि मायनस दोन्ही असतं. सो हे ठरवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की थीटा हा 180 to 270च्या मध्ये आहे. मग आता थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो तर साइन हा मायनस असतो. ओके, थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन हा मायनस असतो, म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे साइन थीटा इक्वल्स टू -4/5. मग आता साइन मिळालेला आहे आपल्याला, कॉस मिळालेला आहे, सेक मिळालेला आहे. यावरनं आपण टॅन फाइंड करू शकतो. ओके, काय होईल टॅन बघा, टॅन थीटा साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ओके, साइन थीटा काय आहे तर हा दिलेला आहे -4/5 आणि कॉस काय दिलेला आहे या ठिकाणी तर -3/5. 5 गेट कॅन्सल, मायनस गेट कॅन्सल, सो टॅन थीटा मिळालेला आहे आपल्याला 4/3. आता हा पण थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहित आहे तर टॅन पॉझिटिव्ह असतो, बरोबर आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो, सो आपल्याला हा पॉझिटिव्ह मिळालेला आहे. टॅन मिळाला, टॅन वरनच आपण कॉट इझिली फाइंड करू शकतो. कॉट थीटा विच इज इक्वल्स टू 1/tan थीटा, सो 1/4/3 म्हणजेच काय मिळतं आपल्याला कॉट थीटा इक्वल्स टू 3/4. याचा रेसिप्रोकल करतो आपण. आता यावरनं सेक पण कोसेक मिळू शकतो आपल्याला. कोसेक थीटा विच इज इक्वल्स टू 1/sin थीटा विच इज इक्वल्स टू 1/sin थीटा काय आहे तर -4/5. -4/5 म्हणजेच काय मिळतो आपल्याला हा तर याचा रेसिप्रोकल होऊन जाईल 5/-5/4. ओके, कोसेक -5/4. ओके, सो आपल्याला कॉस मिळालेला आहे बघा, साइन मिळाला, कॉस मिळाला, देन टॅन मिळाला, कॉट मिळाला, सेक आणि कोसेक, 6ही फंक्शन आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. अगदी इझी आणि सहज करू शकतो आपण. काय केलेलं आहे तर इथे फर्स्ट आयडेंटिटी यूज केलेली आहे. आयडेंटिटी यूज करून आपण कॉसचा यूज करून साइन काढलेला आहे, कॉसचा यूज करून सेक काढलेला आहे, मग साइन कॉसचा यूज करून टॅन काढलेला आहे, देन कॉट आणि देन कोसेक. सेकंड क्वेश्चन बघा, सेकंड क्वेश्चन मध्ये पण काय दिलेलं आहे तर या ठिकाणी सेक दिलेला आहे. ओके, सेक विच इज इक्वल्स टू -25/7 आणि सांगितलेलं आहे ए लाइज इन सेकंड क्वाड्रंट. ओके, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे थीटा, सॉरी इथे ए ने डिनोट केलेला आहे, ए ने डिनोट केलेला आहे, ए लाइज इन सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. ओके, सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं तर साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतं, बाकी सगळे फंक्शन्स निगेटिव्ह असणार आहेत. मग या ठिकाणी सेकचा यूज करून आपण कॉस काढूया. कॉस ए विच इज इक्वल्स टू 1/sec ए काय होऊन जाईल याचा रेसिप्रोकल होऊन जाईल, म्हणजे 1/-25/7 विच इज इक्वल्स टू 7 वरती जाईल -7/25. हा काय आहे तर कॉस मिळालेला आहे. आता अगेन आपण फर्स्ट आयडेंटिटी यूज करून काय करणार आहे तर साइन काढणार आहे. मग काय मिळेल आपल्याला साइन थीटा, डायरेक्ट लिहितो मी आता साइन, कारण हा फॉर्म्युला आहे, ऍज अ फॉर्म्युला म्हणून याला आपण लक्षात ठेवूया. साइन जर काढायचं असेल आयडेंटिटी वरून, कॉसची व्हॅल्यू माहित असेल तर आपण हे करू शकतो, किंवा कॉस काढायचा असेल साइन माहित असेल तरी आपण याला यूज करू शकतो. मग इथे लिहूया डायरेक्ट 1 - cos स्क्वेअर थीटा. यामध्ये कॉसची व्हॅल्यू पुट करूया. 1 - कॉसची व्हॅल्यू काय आहे तर -7/25 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, काय होईल बघा तर 1 - 7चा स्क्वेअर 49 आणि या ठिकाणी 25चा स्क्वेअर 625. सॉल्व करा, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर
6 to 5 minus 49 upon 6 to 5. याला सॉल्व्ह केलं तर काय मिळतं बघा, 576 अपॉन 6 to 5. ओके, याला सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळतं आपल्याला, तर 24 अपॉन 25. पण परत इथे तोच क्वेश्चन आला, हा काय असतो, प्लस मायनस असू शकतो. मग याच्यासाठी आपल्याला चेक करायचा आहे, हा काय आहे, साइन थिटा. साइन थिटा याच्यासाठी दिलेला आहे इथे, तर हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो, तर पॉझिटिव्ह असतो, म्हणून मग आपण याला मायनस साइन देणार नाही आहे, तर हे ऍज इट इज पॉझिटिव्ह राहणार आहे. आता बघा, सेक आहे, कॉस मिळालेला आहे, साइन मिळालेला आहे, याचा यूज करून आपण टॅन काढू शकतो. टॅन थिटा इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. काय आहे साइनची व्हॅल्यू, तर 24 अपॉन 25 आणि कॉसची व्हॅल्यू काय दिलेली आहे या ठिकाणी, तर -7 अपॉन 25. 25 गेट कॅन्सल, सो टॅन मिळालेला आहे आपल्याला, टॅन थिटा इज इक्वल्स टू बघा 24 अपॉन -7, मायनस आपण वरती म्हणजे न्यूमरेटरला देतो. हा टॅन पण मिळालेला आहे, याचाच यूज करून आपण कॉट काढणार आहे. कॉट थिटा इक्वल्स टू 1 अपॉन टॅन असतो, टॅनचाच रेसिप्रोकल होऊन जातो, म्हणजे -7 अपॉन 24. ओके, मग आता बघा, सेक तर ऑलरेडी आहे, कॉस काढला, साइन काढला, कॉस काढला आपण, टॅन काढला, कॉट. आता कोसेक, कोसेक ए आहे. ओके, बघा मी थिटा लिहिलं, आपल्याला क्वेश्चन मध्ये काय डिनोट केलेलं आहे, ए ने डिनोट केलेलं आहे. ओके, हे सगळं आपल्याला ए ने डिनोट केलेलं आहे, हे करेक्शन आहे. बघा, आपल्याला हे ए ने डिनोट केलेलं आहे. ओके, हे सगळं आपल्याला कशात ए ने डिनोट केलेलं आहे. मग कोसेक ए, कोसेक ए काय आहे, तर 1 अपॉन साइन ए. मग या ठिकाणी साइन ए ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, काय आहे, तर 24 अपॉन 25 आहे. मग या ठिकाणी रेसिप्रोकल होऊन जाईल याचा, म्हणजेच कोसेक काय मिळणार आहे, कोसेक ए विच इज इक्वल्स टू 25 अपॉन 24. अगदी इझी आणि सहज आपण सगळे फंक्शन काढलेले आहे. इथे आपल्याला कॉस दिला होता, बाकी सगळे 5 फंक्शन इथे काढलेले आहे आपण. इथे आपल्याला सेक दिला होता, त्याचा यूज करून बाकीचे सगळे फंक्शन काढलेले आहे, म्हणजे साइन असेल, कॉस असेल, टॅन असेल, कॉट असेल, सेक आणि कोसेक. इकडे पण आपण हे सगळे फंक्शन्स या ठिकाणी फाइंड केलेले आहे. अगदी इझी आहे. ओके, आपल्याला या ठिकाणी आयडेंटिटी यूज केली आणि आयडेंटिटी यूज करून आपण ते सॉल्व्ह केलं. आता यानंतर 2 क्वेश्चन्स राहिलेले आहेत, तर ते 2 क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्ही करा. म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण एखादा नवीन क्वेश्चन शिकतो आणि तसं आपण करून बघतो, त्यावेळेस आपल्याला खूप चांगलं वाटतं मित्रांनो, म्हणजे आणि हेही कळतं आपल्याला जमेल किंवा नाही जमेल ते. त्यामुळे याच्यानंतरचे 2 क्वेश्चन्स हे तुम्ही करायचे आहेत. सो या लेक्चरमध्ये आता आपली एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे 2.1. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट एक्सरसाइज चालू करणार आहोत, किंवा त्याआधी आपण बेसिक घेणार आहोत. सो मित्रांनो, व्हिडिओ जर का चांगला वाटला असेल तर आपल्या मित्रांना सांगा. त्याचबरोबर आपल्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि तुमच्या काही इश्यू किंवा जर का काही कमेंट्स असतील तर निश्चितपणे तुम्ही मला सांगू शकता. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये बाकी सगळ्या चॅप्टर्सच्या लिंक दिलेल्या आहेत, किंवा याच्या आधीच्या व्हिडिओच्या लिंक्स पण दिलेल्या आहेत, आणि सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल असेल, फेसबुक पेज असेल, इन्स्टा आयडी असेल, या सगळ्या गोष्टी मी तिथे मेन्शन केलेल्या आहेत, तिथे पण तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. थँक्यू.